पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात मोहीमच हाती घेतली। ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले। तर आता पाकिस्तानात दडून बसलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारतात आणण्याकरता कंबर कसलेली आहे। शस्त्रसंधी दरम्यान आता पीओके सोबतच मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना भारताच्या हवाली करावं अशी मागणी पाकिस्तानकडे करणार आहे। मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत भारताचे कट्टर दुश्मन हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अझहर यांची नावे असून हे दहशतवादी भारताला हवे आहेत। दहशतवादी द्या आणि विश्वसनीयता सिद्ध करा असा प्रस्ताव भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलेला आहे। 2008 साली मुंबईमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला। पाकिस्तानी दहशतवादी कसाब आणि इस्माईलसह आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं। 150हून अधिक निष्पाप लोकांनी यात आपला जीव गमावला। याच मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद या यादीत आहे। हाफिज सईद हा लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या आहे आणि भारताकरता मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। 2001 सालचा संसदेवरचा हल्ला, 2019 मधला पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहर हा सुद्धा या यादीत आहे। संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे मसूद अझहर। ISIने 2001 मध्ये संसदेवर केलेल्या हल्ल्याचा तसंच पुलवामा हत्याकांडासह भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा हा मसूद अझहर मास्टरमाइंड आहे। भारताचा सगळ्यात मोठा शत्रू 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम या यादीत आहे। मुंबई साखळी बॉम्बस्फोटामध्ये 257 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला। पाकिस्तानात बसून भारतात ही डी कंपनी आहे ती सूत्र चालवायची। दाऊद हा खंडणी, हत्या, अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दाऊद आरोपी आहे। दाऊदला 2003 साली जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले गेलेले आहे। लष्कर-ए-तैयबा आणि अल कायदाशी दाऊदचे संबंध आहेत। या यादीत सईद सलाहुद्दीन याचं सुद्धा नाव आहे। सईद सलाहुद्दीन हा सुद्धा कुख्यात दहशतवादी आहे। सईद पाकिस्तानी लष्कर आणि सरकारच्या गळ्यातील ताईत आहे। हिजबुल मुजाहिदीन लष्कर-ए-तैयबाचा तो म्होरक्या आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्याला पण जबरदस्त फटका बसलेला आहे। सईद भारताविरोधात सतत गरळ ओकत असतो। लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदचे दहशतवादी आहेत आणि भारताची इच्छा आहे की या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताला हँडओव्हर करावं, ज्यामुळे भारत ज्यांना शिक्षा देऊ शकेल। यामध्ये कोण कोण आहे तर याच्यामध्ये अर्थातच मौलाना मसूद अझहर आहे, याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आहे, याच्यामध्ये आपला हाफिज सईद आहे की जे ज्या मोठ्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे नेते होते। पाकिस्तान त्यांना हँडओव्हर करेल का तर ती शक्यता अजिबात नाही, कारण जे दहशतवादी आहे त्यांना पाकिस्तान स्ट्रॅटेजिक ॲसेट समजतो। म्हणजे पाकिस्तानकरता ते VIP आहेत।